हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. सर्वांना शुभ सकाळ. सकाळ सकाळी पप्पा अंगणात पाईपने पाण्याचा शिडकाव करत होते आणि मग नंतर पप्पाने आमची गाडीही धुवून घेतली. मग लगेच मम्मीनी पण नारळ, पेरू, कढीपत्ता, आंबा सर्व झाडांना पाणी दिलं. तर अशी आहे आमची छोटीशी बाग. बागेत आता गवत झालं आहे, ते नंतर आम्ही काढणार आहोत. मम्मीच्या झाडांना पाणी देऊन झाल्यावरती आम्ही सर्वांनी मिळून सर्व चुलीसाठी लागणारी लाकडं घरात ठेवली. गावाला अशा छोट्या छोट्या गोष्टी करायला सुद्धा मज्जा वाटते. आमच्याकडे ह्या लाकडांना फाट्या बोलतात. तुमच्याकडे काय बोलतात हे कमेंटमध्ये सांगा. इथे मम्मी मला सांगत होते की अशी कवळी पकड. मग मी ते घेतलं आणि घरात घेऊन गेली. नंतर फळांची गाडी आली होती. मम्मी आणि वहिनीने जाऊन पेरू घेतला. मग आम्ही अंगणात बसून पेरू खाल्ला. आता मी तुम्हाला माझं पूर्ण घर दाखवते. आत्ता आम्ही आजीला भेटायला चाललो आहोत. जाताना एका शेतात झेंडूसारखी दिसणारी फुले होती. मग मी तिचा एक छोटासा व्हिडिओ काढला. हे बघा, आता आम्ही आलो आजीकडे. आजीने पपईचं झाड लावलंय. त्याच्यावरती खूप पपई लागलेत आणि खाली घेवड्याची वेल पण लावली आजीने. बाजूला दुसरं पण पपईचं झाड आहे. त्याच्यावरून बाबांनी मला एक पपई काढून दिली.
हे नाना आईला भात जोडून देत होते. मग नंतर त्यांनी मला भात जोडून झाल्यावर पावळी कशी बांधतात ते दाखवलं. ही बघा माझी आई. आई मला झाडावरची फुलं दाखवत होती आणि फुलं मला तोडून दिली. नंतर मी आईसाठी चहा बनवला आणि मग आईसोबत गप्पा मारत मारत चहा घेतला. नंतर मी आणि वहिनीने हापशीवरून आईसाठी पाणी आणून दिलं. त्यानंतर आम्ही आमच्या गावच्या मुक्ताई मंदिरात गेलो आणि दर्शन घेतलं. नंतर आम्ही आमचं शेत बघायला गेलो. हे आहे आमचं शेत. भात कापायला आला आहे आता. हे आहे शीतलाई देवीचं मंदिर. असा झाला माझा आजचा गावचा खास दिवस. तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.